नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या सेशनमध्ये आपण व्याकरणाचा भाग बघत होतो. भाषेच्या नियमाला व्याकरण असं म्हणतात असं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण शब्दांच्या जाती ह्या आपण आता व्याकरणामध्ये बघत आहोत. तर पहिली शब्दांची जात नाम आपण शिकलो. आता नाम म्हणजे काय तर प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शवणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. मग नाम आपण बघितलेत. कोणती कोणती नामं आहेत, गटातनं बसणारे शब्द आपण बघितले, किंवा वाक्यात नाम कसं ओळखायचं हे आपण बघितलं आहे. आता नामाच्या पुढची जात कोणती आहे? सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. काय दिले व्याख्या? एकाच नामाचा उच्चार म्हणजे बोलणे, प्रोनाउन्सिएशन, उच्चार वारंवार होऊ नये. वारंवार म्हणजे नेहमी, सतत, त्याला वारंवार असं आपण म्हणतो. एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम कशाला म्हणतात? एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, जो, ज्याने, त्याने, आपण, ही, हा, हे शब्द दिसले की आपण सर्वनाम आहे असं लक्षात घ्यायचं आहे. सर्वनाम ओळखा ह्याच्यामध्ये हे शब्द असणार आहे की जे नामाबद्दल वेगळा शब्द वापरलेला आहे त्याला सर्वनाम असं म्हणतात. आता आपण सर्वनाम बघूया. एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात. असं आपण उदाहरण बघितलं. आता नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणजे काय ते आपण ह्या उदाहरणातनं बघणार आहोत. इथं उदाहरण दिलेलं आहे. राकेश छोटा मुलगा आहे. राकेश घरातील सर्वांचा लाडका आहे. राकेशला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. आजी राकेशला रोज देवळात नेते. आजोबा राकेशला बागेत फिरायला नेतात. आता राकेश ह्या नामाबद्दल आपल्याला काय माहिती सांगितली आहे की राकेश छोटा मुलगा आहे. पुन्हा वापरले, राकेश घरातील सर्वांचा लाडका आहे. राकेशला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. आजी राकेशला रोज देवळात नेते. आजोबा राकेशला बागेत फिरायला नेतात. म्हणजे राकेश ह्या नामाचा परत 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 उच्चार केलेला आहे. मग असा परत परत उच्चार होऊ नये म्हणून आपण जो शब्द वापरतो त्याला सर्वनाम असं म्हणतात. आता उदाहरणार्थ राकेश छोटा मुलगा आहे. तेच आपल्याला परत आपण खाली बघतोय. उदाहरण, राकेश छोटा मुलगा आहे. वरती दिले राकेश घरातील सर्वांचा लाडका आहे. त्याच्याऐवजी आपण वापरलं तो घरातील सर्वांचा लाडका आहे. पुढे इथं दिलंय राकेशला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. त्याच्याऐवजी आपण काय वापरलं? त्याला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. इथं तो नाही वापरलं, त्याला वापरलं. कारण राकेशला हा शब्द आपण इथं केलेला आहे त्यामुळं त्याला शब्द आपण वापरला. त्याला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. पुढे आजी त्याला रोज देवळात नेते. आजोबा त्याला बागेत फिरायला नेतात. त्याने बाबांशी हट्ट
केला असे आपण शब्द वापरू शकतो किंवा वाक्य वापरू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काय आपण बघितलं की एकाच नामाचा म्हणजे राकेश या नामाचा आपण उच्चार वारंवार करू नये म्हणून नामाबद्दल शब्द वापरला आणि त्या शब्दांना काय म्हणतात, सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ इथं आपण बघितलं राकेश छोटा मुलगा आहे. राकेश घरातील सर्वांचा लाडका आहे. राकेशला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. आजी राकेशला रोज देवळात नेते. आजोबा राकेशला बागेत फिरायला नेतात. हे आपण उदाहरण केलं की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपण नाम वापरलं. कोणतं नाम वापरलं? राकेश हे नाम आपण वापरलं. मग तसे परत परत नामाचा उच्चार होऊ नये म्हणून आपण सर्वनाम त्या जागी लिहितो. मग इथं सर्वनाम वापरून आपण हा 4 ओळी लिहिलेल्या आहेत. कोणत्या आहेत? राकेश छोटा मुलगा आहे. तो घरातील सर्वांचा लाडका आहे. त्याला रोज नवीन खेळणे खेळायला लागते. पुढे आजी त्याला रोज देवळात नेते. आजोबा त्याला बागेत फिरायला नेतात. ही आपण उदाहरणं बघितलं. आता दुसरी उदाहरण बघूया की आपण कसं ओळखणार वाक्यामधले जे आपल्याला दिलेले आहे तर ते वाक्यामधली कसं ओळखणार ते आपण बघूया. त्याच्या चेहऱ्यावरून त्याला खूप भूक लागली होती असे वाटते. म्हणजे त्याच्या हे काय आहे? नामाबद्दल वापरलेला आहे शब्द म्हणून त्याच्या, त्याला ही सर्वनामं झाली. तुझे, तुझे नाव काय आहे? आपण काय म्हणतो? तुझे नाव काय आहे म्हणून तुझे. हा माझा मित्र राजू आहे. हा शब्द म्हणजे राजू बद्दल काय आपण वापरलं की हा माझा मित्र आहे. पुढे त्याने डोक्यावर असलेली टोपी काढून जमिनीवर फेकली. मग तिथं त्याने हा काय असणार? सर्वनाम असणार आहे. तो भरभर पुढच्या गावाला निघून गेला. तो भरभर पुढच्या गावाला निघून गेला. आता ह्याच्यामध्ये कोणतं असणार आहे? तर तो हे सर्वनाम आहे. पुढे त्याचे नाव सुद्धा नको काढू. वाक्य आपल्याला दिलंय त्याचे नाव सुद्धा नको काढू. कसं कोणतं असेल सर्वनाम? बरोबर, त्याचे हे सर्वनाम आहे. पुढे त्याच्या शाळेला सुट्टी होती. वाक्य आहे त्याच्या शाळेला सुट्टी होती. आता ह्या वाक्यातलं सर्वनाम कोणतं आहे? त्याच्या हे सर्वनाम आहे. तो बागेत आजोबांबरोबर जाऊ लागला. तो बागेत आजोबांबरोबर जाऊ लागला. आता ह्याच्यामध्ये कोणतं असेल सर्वनाम? तर तो हे सर्वनाम आहे. तो बागेत आजोबांबरोबर जाऊ लागला. पुढचं वाक्य आहे तेथे त्याला बरेच नवीन मित्र मिळाले. वाक्य परत ऐका. तेथे त्याला बरेच नवीन मित्र मिळाले. आता ह्याच्यामध्ये कोणतं असेल सर्वनाम? बरोबर, त्याला. तेथे त्याला बरेच नवीन मित्र मिळाले. ह्याच्यामध्ये त्याला हे सर्वनाम आहे. खूप कष्ट करून त्यांना पैसे मिळवावे लागत होते. काय आहे वाक्य? खूप कष्ट करून त्यांना पैसे मिळवावे लागत होते. आता ह्या वाक्यातलं सर्वनाम कोणतं? बरोबर, त्यांना. त्यांना हे सर्वनाम आहे. खूप कष्ट करून त्यांना पैसे मिळवावे लागत होते. आपण आता भाषाभ्यासामधले शब्द बघूया. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. म्हणजे रिकाम्या जागी योग्य सर्वनामे लिहा असं पेज नंबर 66 वरती
आहे ते आपण बघूया. रिकाम्या जागी योग्य सर्वनामे लिहा. आजोबा ही घ्या तुमची छत्री. इथं आपल्याला पर्याय दिलेत. यूज द करेक्ट प्रोनाउन्स टू फिल द ब्लँक्स. म्हणजे प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. तर ते सर्वनाम कोणते आहे इथं दिलेले आहेत आपल्याला. तुमची, आम्हाला, मी असे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आणि ह्यातलं पर्याय कोणतं आहे? आजोबा ही घ्या तुमची छत्री. आता तुमची का? कारण आजोबा ही घ्या आम्हाला छत्री. वाक्याचा अर्थ पूर्ण होऊ शकत नाही. आजोबा ही घ्या मी छत्री. मी म्हणजे माझं झालं ना, पण आपण दुसऱ्यांना आजोबांना म्हणतोय उद्देशून, म्हणजे ते काय होणार? तुमची, तुम्हाला उद्देशून म्हणतोय. मला आणि तुम्हाला आपण दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असू तर तेव्हा आपण तुझे, तुमचे, तुम्हाला असे आपण शब्द वापरतो. जेव्हा आपल्या संबंधी बोलायचं असेल तेव्हा माझं पेन, माझी वही, माझं पुस्तक, माझा गाव असे आपण शब्द वापरतो. म्हणजे जेव्हा आपल्याबद्दल बोलायचं असतं तेव्हा आपण मला, माझे, मी असे आपण सर्वनाम वापरतो. जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल बोलतो तेव्हा आपण तू, तो, ते, तेव्हा, त्यांना, तुमचे, तुझे असे आपण सर्वनाम वापरतो. मग इथं आजोबा ही घ्या तुमची छत्री, कारण तुमची हे योग्य आहे. म्हणजे अर्थ पूर्ण होतोय. आजोबा ही घ्या तुमची छत्री. आम्हाला इथं योग्य नाही होणार आणि मी पण योग्य होणार नाही. पुढचं, सापडली सापडली टिंबटिंब वस्तू सापडली. आता सापडली सापडली, आपण वस्तू सापडली असं होईल का? नाही होऊ शकत. आपण म्हणजे काय? आपण सगळेजण असं आपण म्हणतो ना, मग त्यामुळं आपण हे तिथं योग्य नाही. स्वतः, स्वतः ही वस्तू असू शकते का? नाही होऊ शकत. किंवा स्वतः वस्तू सापडली हा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला पाहिजे. मग पुढचं काय आहे? माझी. मग वस्तू कुणाची आहे? तर माझी आहे. म्हणून सापडली सापडली माझी वस्तू सापडली असं त्यांनी दिलेलं आहे. सापडली सापडली माझी वस्तू सापडली. पुढे तिसरं आहे मनोज, टिंबटिंब आलास तरच मी येईन. आता मनोज, तू आलास तरच मी येईन. ह्यानं काय होतंय? वाक्य अर्थपूर्ण होतो. आता समजा मनोज ती आलास तरच मी येईन. आता ती हे आपण स्त्रीलिंगीसाठी वापरतो. ती गावाला गेली, पण तो गावाला गेला. जेव्हा आपण पुरुष म्हणजे लिंग जेव्हा पुल्लिंग वापरतो तेव्हा तो गावाला गेला, आणि स्त्रीलिंगी असेल तर ती गावाला गेली. मग त्यामुळे ती होऊ शकत नाही. मग मनोज तू आलास तरच मी येईन. मनोज हे पुल्लिंगी आहे, मुलाचं नाव आहे, त्यामुळं ते होऊ शकत नाही. म्हणून तू आलास तरच मी येईन. पुढे त्याला, मनोज त्याला आलास तरच मी येईन. तर त्याला होऊ शकत नाही. आपण जेव्हा एखादी वस्तू किंवा नाव असेल परत तर आपण ते म्हणतो. पण इथं कसं आहे? तू आलास तर, एखादी वस्तू आपल्याला द्यायची नाही आहे तर तो गावाला आला तरच आपण जाणार आहोत. त्यामुळे सगळ्यात योग्य सर्वनाम कोणतं आहे? मनोज तू आलास तरच मी येईन हे सर्वनाम बरोबर आहे. पुढचं, बाळ रडू लागताच आईने त्याला खुळखुळा वाजवून दाखवला. बाळ रडू लागताच आईने टिंबटिंब खुळखुळा वाजवून दाखवला. आता बाळ म्हणजे काय? तो बाळ पुल्लिंगी आपण म्हणतो. जरी
मूल असलं, मुलगी असली किंवा मुलगा असला तरी आपण बाळ म्हणजे काय, तो बाळ असं आपण म्हणतो. मग त्यामुळे जरी लहान मूल हे मुलगी असलं तरी सुद्धा बाळ म्हणजे तो बाळ, त्यामुळे तो बाळ रडू लागताच आईने तिला नाही होऊ शकत, कारण स्त्रीलिंगी नाही, तो बाळ म्हणून आपण त्याला म्हटले. तिला खुळखुळा वाजवून दाखवला असं होऊ शकत नाही, कारण तो बाळ हे पुल्लिंगी आहे शब्द, म्हणून बाळ रडू लागताच आईने त्याला खुळखुळा वाजवून दाखवला. त्यामुळं तिला होऊ शकत नाही, त्याला हे बरोबर आहे. आणि ते खुळखुळा नाही होऊ शकत, तो खुळखुळा, तो बाळ, तो खुळखुळा, त्यामुळं ते हे सर्वनाम वापरू शकत नाही. म्हणून योग्य कोणतं आहे, त्याला. बाळ रडू लागताच आईने त्याला खुळखुळा वाजवून दाखवला. पुढे आता आई मुलींना म्हणाली, चला टिंबटिंब लवकर तयार व्हा. त्यांनी काय सांगितलं की आई मुलींना म्हणाली, चला टिंबटिंब पण लवकर तयार व्हा. काय म्हणाली आई मुलींना, चला तुम्ही पण लवकर तयार व्हा. ज्या आम्ही तयार होतो तसं आपल्याला बाहेर जायचं, तर तुम्ही पण लवकर तयार व्हा. आपण होऊ शकतं का, नाही होऊ शकत, कारण मुलींना म्हटलेलं आहे. आई मुलींना म्हणाली म्हणून तुम्ही, आणि तू होऊ शकत नाही, कारण मुलींना, एका मुलीला नाही म्हटली. आई मुलीला म्हणाली तर चला तू लवकर तयार हो असं आपण म्हणू शकतो, पण इथं मुलींना म्हणजे अनेक वचन केलेलं आहे. एक मुलगी आई मुलीला म्हणाली म्हणजे एक वचन झालं, आणि मुलींना म्हणजे अनेक वचन झालं. त्यामुळे आई मुलींना म्हणाली हे अनेक वचनात असल्यामुळे तूच्या ऐवजी तुम्ही वापरले. तू हे काय आहे, एक वचन आहे, आणि तुम्ही हे अनेक वचन आहे, त्यामुळे तुम्ही हा शब्द बरोबर आहे. पुढे आनंदाने गात गात टिंबटिंब गावात आला. आनंदाने गात गात तो गावात आला. ते गावात आले नाही होऊ शकत, ते गावात आले, क्रियापद बदललं असतं. क्रियापद काय झालं असतं, ते गावात आले, पण इथं आला हे क्रियापद आहे. आम्ही गावात आलो, क्रियापद इथं बदललं असतं. ते घातलं तर आनंदाने गात गात ते गावात आले, पण इथं आले क्रियापद नाही. आम्ही घेतलं, आनंदाने गात गात आम्ही गावात आलो, पण तेही क्रियापद इथं नाही. इथं क्रियापद कोणतं आहे, आला, म्हणून आनंदाने गात गात तो गावात आला. हे सगळ्यात उत्तर बरोबर आहे किंवा अर्थपूर्ण वाक्य होत आहे. पुढचं बघा, टिंबटिंब भारताचे भावी नागरिक आहोत. आपण भारताचे भावी नागरिक आहोत. भावी म्हणजे पुढच्या हे काळातले, त्याला भावी असं आपण म्हणतो. सध्याचा काळ आणि पुढचा काळ म्हणजे भावी. उद्याचे तुम्ही नागरिक आहात, भावी नागरिक आहात, कारण का तुम्ही मोठे होणार आणि मतदानाचा हक्क मिळवणार, म्हणून नागरिक आहात. उद्याचे तुम्ही नागरिक आहात म्हणजे भावी नागरिक आहात. तर आपण म्हणजे सगळेजण मिळून, म्हणून आपण भारताचे भावी नागरिक आहोत. आता इथं त्याला होणार नाही, त्याला भारताचे भावी नागरिक आहोत असं होईल का, नाही. त्याला हे शब्द चुकीचा आहे, तिथं बसत नाहीये. स्वतः भारताचे भावी नागरिक आहोत असं नाही होणार. स्वतः भारताचे भावी नागरिक आहोत म्हणजे भरपूर जण, एकच नाही. त्यामुळे स्वतः हे एकट्यासाठी, त्याला हे सुद्धा एकवचनासाठी उपयोगी पडणार, पण इथं आहोत म्हणजे काय केले, अनेक वचन केले, म्हणून आपण हा शब्द तिथं योग्य आहे. आपण भारताचे भावी नागरिक आहोत. आता पुढे, महेशचा पाय घसरला आणि तो टिंबटिंब नदीत पडला. आता इथं काय पर्याय आहेत,
ती ती म्हणजे स्त्रीलिंगी, पण महेश हे काय आहे, पुल्लिंग आहे, त्यामुळे स्त्रीलिंगी शब्द तिथं चालणार नाही. तो हा काय आहे, पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून तो हे उत्तर बरोबर आहे. पुन्हा ते हे काय आहे, नपुसकलिंग आहे, म्हणजे तेही इथं चालणार नाही. म्हणून महेशचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. काय आहे, महेशचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. म्हणजे इथं आपलं वाक्य बरोबर होत आहे. महेशचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. आणि ती नदीत पडली चुकीचं आहे, पडली होणार. ते आणि ते नदीत पडले, म्हणजे इथं सुद्धा मग पडला हे आपल्याला क्रियापद बदलायचं नाही आहे, त्यामुळे आपण तो हे उत्तर बरोबर आहे. महेशचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. पुढचं वाक्य, श्यामने रामरक्षा म्हणून दाखवताच वडिलांनी टिंबटिंब पाठ थोपटली. आता इथं श्याम काय आहे, मुलगा आहे, म्हणजे पुल्लिंग आहे. बरं, श्याम हा एकटा आहे, म्हणजे श्याम राम असं आपल्याला दिलेलं नाही आहे त्यांनी, फक्त श्याम हे एकाच मुलाचं नाव दिलेलं आहे. आता श्याम हा मुलगा असल्यामुळे तिची होणार नाही. श्यामने रामरक्षा म्हणून दाखवताच वडिलांनी तिची पाठ थोपटली हे होऊ शकत नाही, कारण श्याम हे पुल्लिंग किंवा मुलाचं नाव असल्यामुळे तिथं तिची हा पर्याय चुकीचा. पुढे त्याची, त्याची हे बरोबर आहे, कारण का, पुल्लिंगी. श्यामने रामरक्षा म्हणून दाखवताच वडिलांनी त्याची पाठ थोपटली. पाठ थोपटणे म्हणजे काय, त्याला बक्षीस देणं किंवा त्याचं कौतुक करणं, त्याला आपण पाठ थोपटणे असं म्हणतात. रामरक्षा हे संध्याकाळी म्हणायचं स्तोत्र आहे, रामाबद्दलचं स्तोत्र आहे. मग ते म्हणून दाखवलं, म्हणून कारण ते कठीण आहे, संस्कृतमधलं आहे, असं कठीण स्तोत्र संध्याकाळी म्हणून दाखवलं, म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचं कौतुक केलं, पाठ थोपटली, म्हणून त्याची हे बरोबर आहे. आता पुढे त्यांची, त्यांची कधी येणार, जेव्हा तिथं समजा 2-3 मुलांची नाव असतील, श्याम राम असं जर असतं तर त्यांची पाठ थोपटली हे बरोबर आलं असतं. पण इथं फक्त श्याम हे एकाच मुलाचं नाव असल्यामुळे आपल्याला तिथं त्यांची हे पर्याय चुकीचा आहे, तर त्याची हा पर्याय बरोबर आहे. तिची पण चुकीचा आहे, त्यांची पण चुकीचा आहे, आणि त्याची हा पर्याय बरोबर आहे. म्हणून इथं आपण लिहितोय, श्यामने रामरक्षा म्हणून दाखवताच वडिलांनी त्याची पाठ थोपटली. पुढचं आहे, नवीन वर्षाच्या तुला व टिंबटिंब कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. आता इथं काय म्हटलंय, नवीन वर्षाच्या तुला व तुमच्या, तुला आणि तुमच्या म्हणजे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, म्हणून तुमच्या म्हटले. आणि मी, आता नवीन वर्षाच्या तुला व मी कुटुंबाला होऊ शकतं का, नाही होऊ शकत. माझ्या कुटुंबाला होऊ शकतं का, नाही होऊ शकत. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण मी, माझे असे शब्द वापरतो, पण इथं तुला म्हटले म्हणजे दुसऱ्याबद्दल आहे, म्हणून नवीन वर्षाच्या तुला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. म्हणून इथं तुमच्या हे योग्य उत्तर आहे. नवीन वर्षाच्या तुला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा असं आपण म्हणत आहोत. सगळ्यांना सर्वनाम हे कळलेलं आहे की सर्वनाम म्हणजे एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल वापरले गेलेले शब्द त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. मग सर्वनाम कोणती कोणती आहेत, तर तू, तुम्ही, मी, माझे, आम्ही, तो, ती, ते, त्या, जो, ज्याने, त्याने, आपण, ही, हा, हे, ही सर्व सर्वनाम आहेत. आणि ती सर्वनाम आपण वाक्यांमध्ये अशी वापरू शकतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकतो. आणि नामाबद्दल वेगळा शब्द वापरणं म्हणजे सर्वनाम आहे.
ह्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.